नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसला बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे। यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या टार्गेटवर आहेत। आता तर त्यांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवावं यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढतो आहे। राज्यातील पहिल्या टप्प्यातील 147 नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेल्यानं पक्षातील अस्वस्थता वाढीस लागली आहे। या निकालानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी उघडपणे उफाळून आली। यात पहिला बॉम्ब टाकला तो बाळासाहेब थोरात यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला। विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाच्या कामगिरीवरच थोरात यांनी बोट ठेवलं। राधाकृष्ण विखे पाटील शेवटी त्यांची भूमिका सरकारच्या विरुद्ध किती तीव्र आहे हे पाहिल्यानंतर सर्व आम्ही सदस्य जे आहोत टीमचे सदस्य ते बोलणार आहे। जर त्यांचीच भूमिका संशयास्पद असेल तर आम्ही सरकारबरोबर वाईट व्हायचं, त्यांनी मात्र गोडी करायची असं असलं तर कुणीच बोलणार नाही। बाळासाहेब थोरात यांच्यानंतर पक्षातील इतर नेतेही विखे पाटलांबाबत नाराजी व्यक्त करू लागले। यापूर्वी नारायण राणे यांनीही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानसभेतील कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। नुकताच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची कामगिरी अगदी सुमार होती। विरोधी पक्षातले विशेषतः काँग्रेसमधले आमदार आणि नेते याला सर्वस्वी विरोधी पक्षनेतेमधून राधाकृष्ण विखे पाटील यांना जबाबदार धरतायत। या अधिवेशनात विरोधी पक्षातील समन्वय दिसला नाही। त्याचबरोबर काँग्रेसमधीलच आमदार आणि नेत्यांमध्ये समन्वय ठेवायलाही विखे पाटील अपयशी ठरले। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाच्या काही आमदारांनी याबाबत अधिवेशन काळात अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभेत कोणते मुद्दे चर्चेला घ्यावेत यावरूनही पक्षांतर्गत मतभेद यावेळी दिसून आले। आता नगरपालिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील निकालानंतर पुन्हा एकदा ही नाराजी समोर आली आहे। औरंगाबादचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विखे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत। त्यांना मी 7 वेळेस विनंती केली की आपण औरंगाबादमध्ये या। इथे सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 सभा घेतल्या, 3दा वेगवेगळ्या मंत्री एक गावाला येऊन गेले, प्रांत अध्यक्ष सर्व पक्षाचे येऊ लागले, परंतु कोणत्याही नेत्यांनी आमच्या विनंतीला मान दिला नाही। राज्यात भाजपा विरोधी वातावरण असतानाही सरकार विरोधात वातावरण निर्मिती करायला काँग्रेस कमी पडत असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार खासगीत करतात। याला कमजोर विरोधी पक्षनेता जबाबदार असल्याचंही हे आमदार सांगतात। त्यामुळे आता विरोधी पक्षनेता बदलण्यासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत दबाव वाढत चाललाय। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।